असे काय मंडळी, तर आज आपण इल्लेलो सहकारी कौल उत्पादक संस्था नेमळे येथे. तर आमका बघूचं होतं की कौल कशा प्रकारे बनता. सगळ्यात पहिले कर्मचारी वर्गाक भेटलो, त्याच्यानंतर बघितलो की माती कशा प्रकारची वापरली जातात. तर मातीचं प्रमाण हे 80% काळी व 20% पिवळी माती असं असतं. तर भिजवलेली माती ही या मशीनमध्ये टाकून ती ग्राइंड केली जातं, म्हणजेच दळली जाता. त्याच्यानंतर या बेल्टच्या सहाय्याने ती येऊन पोचता या मशीनमध्ये. या मशीनमध्ये ती माती चेचून व्यवस्थित अशा प्रकारचे 6 लेअर निघतात, जे की साईज प्रमाणे कट करून घेतले जातात व त्याच्यानंतर एक एक सिंगल पीस अशा प्रकारे काढलं जातात. एका ऑइल लावलं जातं व या साईडला जी मशीन असा त्याच्यावरती हे मातीचे पीस चिटकवून झाल्यानंतर आतमध्ये मशीनद्वारे प्रेस केलं जाता. करेक्ट मशीनच्या पलीकडच्या साईडना अशा प्रकारे लाकडी प्लेटच्या सहाय्याने कौल बाहेर काढण्यात येतात व साईडनं अशा प्रकारचे कट लावून कौल पूर्णपणे फिनिशिंग करून रेडी केलं जातं व रेडी करून झालेला कौल अशा प्रकारच्या स्टँड्समध्ये वाळत ठेवण्यात येतात. इकडे महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी करेक्ट 10 ते 15 दिवस लागतात वाळण्यासाठी. वातावरणावरती अवलंबून असं जास्त पण लागू शकतात.